स्थानिक गुन्हे शाखेने मंगरूळ दस्तगीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत संशयाच्या आधारे तपास करून डोळ्यात मिरची पूड टाकून लुटणाऱ्या टोळीला जेरबंद केले आहे। त्यांची चौकशी केली तेव्हा 5 गुन्हे उघडकीस आले आहेत। त्यांच्याकडून 3 मोटारसायकल, 4 मोबाईल असा 2,60,000चा मुद्देमाल जप्त केला आहे। 4 आरोपींना मंगरूळ दस्तगीर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे। मंगरूळ दस्तगीर पोलीस स्टेशनच्या हद्दीत लुटमार करणाऱ्या टोळीने हैदोस घातलाय। डोळ्यात मिरची पूड टाकून लुटणाऱ्या या टोळीला गुन्हे शाखेनं गोपनीय माहितीच्या आधारे पकडलंय। धामणगाव तालुक्यातील राहणारे हे चौघेही आरोपी आहेत। गोकुळसरा येथे राहणारा शुभम अनिलराव गोपाडे वय 24 वर्ष, ऋतिक रामदास गोपाडे वय 23 वर्ष, सागर लक्ष्मण पचारे वय 23 वर्ष, मंगेश सुखलाल ठाकरे वय 28 वर्ष अशी त्यांची नावे आहेत। डोळ्यात मिरची पूड टाकून या चौघांची टोळी नागरिकांना लुटतं असे पोलिसांनी त्यांची चौकशी केली तेव्हा 5 गुन्ह्यांची कबुली दिली। 3 मोटारसायकल, 4 मोबाईल असा 2,60,000चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। अमरावती ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार, नितीन चुलपा, मूलचंद भांबुलकर, अमोल देशमुख, मंगेश लकडे यांनी केली।